जातोय। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे जवान आणि पोलीस शहीद झालेले आहेत त्यांना मानवंदना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता दाखल झालेले आहेत। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मुंबईतील अनेक पोलीस अधिकारी हे शहीद झालेले होते। अत्यंत भयानक असा हा दहशतवादी हल्ला होता आणि आज जवळपास 17 वर्ष पूर्ण होत आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शहीद जवानांना मानवंदना अर्पित करतात। पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये शहीद जवानांना मानवंदना अर्पित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर मंत्री आशिष शेलार हे देखील उपस्थित आहेत। या शहीद जवानांचे अनेक कुटुंबीय देखील यावेळी उपस्थित आहेत आणि शहीद जवानांना मानवंदना अर्पित केली जाते। अगदी काहीच वेळापूर्वी पोलीस संचलन देखील पार पडलं। अनेक मुंबई पोलीस अधिकारी देखील इथे उपस्थित आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अगदी नुकतंच या शहीद जवानांना मानवंदना अर्पित करण्यात आली। दक्षिण मुंबईतल्या अनेक गर्दीच्या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झालेला होता। अनेक नागरिक हे मृत्युमुखी पडलेले होते। त्याबरोबरच या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लढा देण्यासाठी अनेक मुंबई पोलीस यांनी देखील आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आज या घटनेला 17 वर्ष पूर्ण होत आहेत। परंतु या जखमा अजूनही तशाच आहेत आणि याच जवानांना मानवंदना देण्यासाठी श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा हे देखील उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अगदी काहीच वेळापूर्वी या जवानांना मानवंदना अर्पित करण्यात आलेली आहे। पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तिथलीच ही दृश्य आपण पाहतोय। पोलीस आयुक्त मुंबई शहर। एकदम टाइम पर आए रे यार, अरे काय डोकं आहे। माननीय श्री राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष। एवढं तुला काय घाई आहे? अत्यंत भयानक असा हा दहशतवादी हल्ला होता। 26/11/2008 मुंबईकरांसाठी हा अत्यंत भयानक असा प्रसंग होता। अनेक निष्पाप नागरिक या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आपण पाहिले आणि यांच्याच कुटुंबियांसमवेत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांना मानवंदना अर्पित करत आहेत।
प्लीज बी सीटेड. यानंतर आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य शहीदांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. सर तुम्ही जरा सर थोड़ा साइड में जाओ सर प्लीज. सर थोडा पाठी या. सर थोड़ा बस थँक्यू. मुंबईतील पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याबरोबरच मंत्री आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत 26/11 शहीद झालेल्या जवानांना मानवंदना अर्पित करण्यात आलेली आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सगळ्या शहीद जवानांच्या कुटुंबियांची देखील भेट घेण्यासाठी आता पोहोचत आहेत. अरे काय करतात यार. पोलीस आयुक्तालयामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त, त्याबरोबरच अनेक मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि आपण हे दृश्य पाहतोय. शहीद जवान यांचे कुटुंबीय देखील येथे उपस्थित राहिलेले आहेत आणि या सगळ्यांसमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नतमस्तक होत आहेत आणि 26/11 या दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली या शहीदांना श्रद्धांजली अर्पित केली जाते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.